नमित मल्होत्राच्या रामायण या मूवीचे 2 पार्ट जे ऑलमोस्ट 4000 कोटींच्या बजेटमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. वेल त्यातल्या फर्स्ट पार्टचा एक छोटासा ग्लिम्स आपल्याला बघायला मिळाला अँड आय मस्ट से इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग. आय मीन काय शॉट फारच असे ब्युटिफुल आहे जे मूवीचं स्केल मूवीचं व्हिज्युअल स्पेक्टिकल असं जबरदस्त पद्धतीने आपल्यासमोर आणून ठेवतात. बट ऑन द अदर हँड काय शॉट असे पण आहे जे VFX आणि CGI फार हेवीली रिल आहेत ते थोडे अनइंटरेस्टिंग किंवा थोडे अनपॉलिश वाटत आहेत. वेल सगळ्या फ्रेमबद्दल आपण छोट्या डिटेलबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार पण काही गोष्टी आधीच क्लिअर करतो की मी कुठला VFX आर्टिस्ट किंवा CGI आर्टिस्ट नाही आहे, नाही मी कुठला स्पेशलिस्ट आहे. मी फक्त तेवढंच तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करीन जे आपल्याला या फ्रेममध्ये दिसतंय ते. पण जर आपण पहिल्या फ्रेमपासून चालू केलं ना तर या ग्लिम्सची सुरुवात एका स्नोई माउंटनमधल्या बॅटलने होते आणि ऑफकोर्स काही लोकांना असं वाटू शकतं की काय हे लंकेचं बॅटल आहे, पण मला असं वाटत नाही की हे लंकेचं बॅटल असेल. मला असं वाटतं की या मूवीचा ओपनिंग सिक्वेन्स मे बी असू शकतो जिथं पूर्ण स्टोरीला सेटअप केलं जाईल. अँड सी ऑफकोर्स आय मीन याच्यातल्या काय फ्रेम्स असतात ज्याच्यामध्ये थोडासा लॅग आपल्याला फील होतो. आय मीन असं वाटतं की काय फ्रेम्स या प्रॉपरली जनरेटेड झालेले नाही आहेत. बट आय टोटली अंडरस्टँड दिस. मूवी रिलीज व्हायला अजून 5-6 महिन्याचा टाईम त्यांच्याकडे आहे. सो पोस्ट प्रोडक्शनमध्ये याच्यावर बरंच काम होणं एक्सपेक्टेड आहे. सो इट मे बी की आपण हे जे बघतोय फायनल व्हर्जन तर मे बी नसणारच आहे. सो देअर विल बी लॉट ऑफ चेंजेस बिफोर दिस मूवी ॲक्च्युअली रिलीज. कारण इथं आपल्याला एक गोष्ट क्लिअर दिसते की इथं देवता जे आहेत ते बर्ड्स लाईक ऑब्जेक्टवर फ्लाईंग करतात आणि त्याच बाजूला ऑन द अदर हँड आपल्याला उंच पुरे असे बल्की असे असुर राक्षससुद्धा टाईप कॅरेक्टरसुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. आणि सी मी जे सारे चेंजेसची गोष्ट करत होता ना की आपल्याला फायनल प्रॉडक्टसाठी बरेच चेंजेस दिसायला लागतील ते म्हणजे इथं या कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड बघा. ही जस्ट स्टँडिंग स्टिल. आय मीन कुठली ना ॲक्शन आहे कुठली ना त्याच्या मुवमेंट आहे, फक्त तो तलवार हातात घेऊन फक्त असं उभा राहिला आहे. सो यप मे बी आपल्याला याच्यामध्ये बरेच चेंजेस दिसणे एक्सपेक्टेड आहे कारण ॲट धिस मुमेंट दिस लुक्स रिअली बॅड लाईक रिअली बॅड. आणि मग आपल्याला रणबीर कपूर ॲज अ श्रीराम ह्यांचे सुद्धा काही शॉट्स बघायला मिळतात. आय मीन आपल्याला एक शॉट बघायला मिळतो जिथे ते अयोध्या चालत जाताना दिसतात आणि भाई साहब दिस शॉट इज वेरी आय मीन त्याच्यामध्ये एकदम ब्राईट कलर्स आहेत, व्हायब्रंट चटकदार कलर्सचा यूज केला आहे आणि पर्सनली मला ह्यात काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. आय मीन जेव्हा मी अयोध्या किंवा श्रीराम किंवा त्यांचा ग्रँड्युअरचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा मला ह्याच गोष्टी इमॅजिन होतात आणि इट टोटली फाईन्स विथ मी. इट क्वाईट्स लुक ब्रिलियंट. आणि त्यानंतरचे काही शॉट्स येतात जिथं आपण श्रीरामांना जम्प करून एका मॉन्स्टरला मारताना बघतो आणि हां ऑफकोर्स तिथं क्लिअरिटी नाही की हा मॉन्स्टर ॲक्च्युली कोण आहे. बट हा जर आपण पूर्ण सिक्वेन्स बघितला ना तर असं वाटतं की हा श्रीरामांच्या वनवासामधला एक सीन आहे. कारण इथं जर आपण श्रीरामांची वेशभूषा बघितली तर ही कुठल्या राजासारखी किंवा कुठल्या एखाद्या वॉरियरसारखी वाटत नाही तर ती त्यांच्या वनवासामधल्या वेशभूषेसारखी वाटून येते. आणि आता जर मी बाकीच्या गोष्टींबद्दल बोललो ना तरी ते एक गोष्ट क्लिअरली समजते ती म्हणजे स्केल. जर तुम्ही या ग्लिम्सचे पुढचे शॉट्स पाहिले तर तुम्हाला जाणवेल की ह्यांनी स्केलसोबत खूप इंटरेस्टिंग प्ले केला आहे. आपण ही गोष्ट आधीच्या ग्लिम्समध्ये पण ऑब्झर्व केली होती. आम्ही श्रीराम आणि बाकीचे कॅरेक्टर्स या एन्व्हायरमेंटच्या कंपॅरिझनमध्ये ना खूप असे छोटे दिसतात. म्हणजे झाड दगड आणि या बाकी सगळ्या गोष्टी ना स्केल वाईज खूप मोठ्या आहेत आणि ही खूप इंटरेस्टिंग व्हिज्युअल चॉईस आहे. मला ती फार अशी योग्य वाटली कारण आय मीन झाडं एवढी मोठी का असा प्रश्न तुम्ही विचारणार नाही. बिकॉज दिस कुड बी द प्रोबॅबली सेक्शन ऑफ द फॉरेस्ट जिथं झाडं नॅचरली खूप मोठी असतात आणि पुढच्या काही शॉट्समध्ये आपल्याला जंगल एकदम नॉर्मल वाटतं. पण जिथं बॅकग्राऊंड लाइटिंग आणि ओव्हरऑल व्हिज्युअल फीलबद्दल बोललो गेलं ना तर अगेन इट्स लुक रिअली फ्लॅट टू मी. आय मीन बॅकग्राऊंड तितका इम्प्रेसिव्ह वाटत नाही. बट अगेन दिस इज समथिंग दॅट वी विल डेफिनेटली वर्क ऑन. पण भाई हा मॉन्स्टर आय मीन हां इथंच काही गोष्टी आहेत ज्या अनइम्प्रेसिव्ह व्हायला चालू होतात. आय मीन ज्या आपण एवढी वर्ष जे फॅन्टसी मूवीज किंवा फॅन्टसी ॲक्शन गेम्स ज्या खेळत आले ना त्याचा क्लिअरली आपल्याला एक इम्पॅक्ट इथं जाणून येतो. अँड आय काइंड ऑफ अंडरस्टूड की इथं मेकर्स काय अचीव्ह करायचा प्रयत्न करतात. पण सी जेव्हा मी रामायण इमॅजिन करतो किंवा जेव्हा मी रामायणातले राक्षस इमॅजिन करतो ना देन दिस इज नॉट व्हॉट कम्स टू माय माइंड. पण इथे मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे वायर वर्क. आय मीन इथं मेकर्सनी क्रिएटिव्ह पद्धतीने वायर वर्कला एक सबटल मुवमेंट द्यायचा प्रयत्न केला आहे. आय मीन जनरली आपण जेव्हा मूवीजमध्ये बघतो तेव्हा वायर वर्कमध्ये जे कॅरेक्टर आहे ते असं स्टेशनरी असतं त्यामुळे ते सीन असे फार फ्लॅट वाटतात. पण इथे मेकर्सनी श्रीरामांना वायर वर्कमध्ये एक सबटल मुवमेंट द्यायचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे तो सीन असा फ्लॅट वाटत नाही. आय मीन जो आपल्याला एक टिपिकल फ्लाइंग इफेक्ट बघायला मिळतो ना त्याच्याऐवजी इथं आपल्याला एक ॲक्रोलिक लिप बघितल्यासारखा फील येतो विच इज व्हेरी गुड चॉईस. मग श्रीरामांचा शिवधनुष्य उचलण्याचा शॉट तो भाई मला फारच आवडला. आय मीन हां इथे मी एक गोष्ट नोटीस केली की या पूर्ण ग्लिम्समध्ये ना त्यांनी वाईड अँगल शॉटचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे विच इज कम्प्लिटली फाईन. कारण कमीत कमी जास्त लोक दाखवायचे असेल किंवा स्केल मोठा दाखवायचा असेल तर वाईड अँगल इज द वे टू गो. पण ज्या प्रकारे यांनी हे अँगल्स घेतले ना आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ दॅट अप्रोच. बट ऑन द अदर हँड हा ग्लिम्स पाहून एक गोष्ट क्लिअरली समजते की हां इथं VFX CGI थोडं अपडाऊन असू शकतं पण त्यांचं हार्ट योग्य ठिकाणी आहे. इंटेट एकदम क्लिअर आहे राईट आहे. कारण जेव्हा तुम्ही कॉस्ट्युम्स ज्वेलरी
स्टोरी, सेट डिझाईन हे जे काय बघताना ते सगळं एकदम व्हिज्युअली स्पेक्टिकल आहे. इट लुक्स ॲब्सोल्युटली फॅब्युलस. आणि ह्याचं एक्झाम्पल म्हणून ना तुम्ही हा शॉट बघू शकता, जिथं आपण प्रभू श्रीरामांना एका ठिकाणी उभं बघू शकतो आणि त्यांच्या आसपास सराउंडिंग एवढं परफेक्ट वाटत नाही आणि पाणी आउट ऑफ प्लेस वाटते, त्याचं लायटिंगसुद्धा एवढं परफेक्ट वाटत नाही आहे. पण त्यांच्या धनुष्याकडे बघा, त्याचा साईज बघा. तुम्हाला समजेल की मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. प्रभू श्रीराम एक काम एक्सप्रेशन, एक कंपोज त्यांची अशी पर्सनॅलिटी म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण त्याचबरोबर त्यांच्याकडे एक फॉर्मेडेबल वेपनसुद्धा आहे. आणि ज्या वर्ल्डमध्ये ते एक्झिस्ट करतात ना, तिथं मोठे मोठे राक्षस, मोठे मोठे असुर आहेत आणि त्यांचा वध करण्यासाठी त्यांच्याकडे हे असं शस्त्र असणं, इट इज टोटली मेक सेन्स अँड दॅट्स वाय आय फील इट्स व्हेरी गुड क्रिएटिव्ह चॉईस. आणि मग हा अयोध्या महालचा शॉट, इथे पुन्हा वाईड अँगल कॅमेराचा यूज केला आहे आणि तो दिसायलाही तसाच फील देतो. जसं मी आधी म्हटलं की त्यांचा इंटेंट योग्य ठिकाणी आहे. मेकर्सनी चांगले सेट उभे केलेत, कॉस्ट्यूम डिझाईन पण छान आहे, एव्हरीथिंग इज इन राईट प्लेस. पण त्या पाण्याकडे बघा, ते थोडंसं ऑफ वाटतं कारण ते क्लिअरली VFXने जनरेट केलेलं आहे. इथं जर ते दिव्यांचा लाईटचा जर थोडा फ्लिकर टाकला असता किंवा थोडासा नॅचरल लाईट आला असता ना, तर त्या सिनेमॅटिक लाईटिंगला प्रॉपर जर दिसली असती ना, तर हा शॉट अजून परफेक्ट वाटला असता. दिस शॉट हॅज पोटेन्शियल टू लुक ॲब्सोल्युटली परफेक्ट. आणि खरं सांगायचं तर हा शॉट बघितलं तर मला असं वाटलं की हा शॉट त्यांनी AIने जनरेट केला आहे. कारण त्याचं जे लाईटिंग आहे किंवा जे स्क्रिप्ट स्ट्रक्चर जे आपण AIच्या व्हिडिओजमध्ये बघतो ना, तर हा ते फेलला बघितल्यावर तसाच फील येत होता. इट डझंट फील कम्प्लिटली नॅचरल. पण त्यानंतरचे काही शॉट्स आर ॲब्सोल्युटली ब्रिलियंट, एस्पेशली जे नाईटमध्ये शॉट केले गेलेत ना. स्पेशली हा शॉट जिथे श्रीरामांचा रथ पुढे जातोय, ते वनवासासाठी निघाले आणि अयोध्येतले लोक तिथे जमलेले आहेत. हा सीन खूपच सुंदर पद्धतीने फ्रेम केलेला आहे आणि लाईटिंगमध्ये पण खूपच छान आहे. आणि ऑनेस्टली हा माझ्यासाठी पूर्ण ग्लिम्समधला एक बेस्ट शॉट आहे. आणि याची सगळ्यात मजेदार गोष्ट काय माहिती आहे, यात CGI नाही आहे, VFX नाही आहे. दिस इज रॉ प्रॅक्टिकल फिल्म मेकिंग ॲट इट्स बेस अँड दिस इज व्हॉट वी ॲक्च्युली वॉन्ट. आपण नेहमीच आलो आहे की रामायण किंवा महाभारत पाहताना CGI किंवा VFXचा इम्पॉर्टंट तर आहे, पण फक्त तिथेच जिथे ते गरजेचे आहे. ह्याच्या आधी आपण आदिपुरुषसुद्धा बघितलेली होती आणि त्याचासुद्धा हाच प्रॉब्लेम होता की उगाच त्यांनी नको तिथं VFX CGI घुसवलेलं होतं. काय सीन जर जंगलमध्ये आहेत तर ते ॲक्च्युअल जंगलमध्ये गेलेच नव्हते ते सीन शूट करण्यासाठी. आणि सेम फील ह्या शॉटमध्ये पण येतो. इथं आपण श्रीरामांना अस्थि विसर्जन करताना बघतोय, पण याचबरोबर आपण जर त्याच्या बॅकग्राऊंडला बघितलं तर त्याचं बॅकग्राऊंड फारच ऑफ फील होतं. ना इथली लाईट योग्य वाटते, ना याचं ओव्हरऑल व्हिज्युअल्स एवढं परफेक्ट वाटतं. ते खूपच असं आर्टिफिशियल फील होऊन जातं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हा सीन फारच फ्लॅट फील होतो. आणि हीच गोष्ट मी मगापासून सांगत आलोय की जिथं गरज नाही तिथं VFX घुसवायची काय गरजच नाही आहे, मग ती रामायणासारखी मोठी कथा का असना. आणि मग आपण रणबीर कपूरला फर्स्ट टाइम श्रीरामांच्या रूपात पाहतो आणि मला हा शॉट खूपच छान वाटला. आणि माझ्या मते रणबीर कपूर ॲज अ श्रीराम या रोलमध्ये खूपच फिट बसतोय. सो आय काइंड ऑफ फील की कास्टिंग एकदम योग्य आहे. आपण जे लहानपणापासून वाचत आलो आहे की श्रीरामांच्यामध्ये एक कामनेस, एक जेंटलनेस असतो, ती व्हाईब या रणबीर कपूरच्या लुकमध्ये क्लिअरली दिसून येते. आणि मग हा श्रीरामांचा अस्त्र सोडण्याचा सीन हा परत एकदा वाईड अँगलमध्ये शूट केला गेला, जो बघायला चांगला वाटतो. इथं रणबीर कपूर सुद्धा फारच इम्प्रेसिव्ह वाटत आहे. पण जी गोष्ट इथं ऑफ फील होते ती म्हणजे याचं बॅकग्राऊंड. हीच गोष्ट इमर्जन ब्रेक करते. इथं काही ठिकाणी लाईटिंग थोडं ऑफ वाटतं, बॅकग्राऊंड सुद्धा परफेक्टली बॅलन्स नाही आहे असं वाटून येतं. आणि मी असं म्हणत नाही आहे की ह्याच्यामध्ये मेकर्सनी त्यांचा इंटेंट दाखवलेला नाही आहे. मेकर्सनी तर घेतलेले एफर्ट्स दिसून येतात. काही ठिकाणी कॅमेरा फ्लेअरचा यूज केला आहे, मल्टिपल शॉट्स आहेत, हे बघायला सुद्धा चांगलं वाटतं. त्यांचा इंटेंट खरा बरोबर जागे, पण एफर्ट्स क्लिअरली दिसतात. पण तरी पण काही गोष्टी अशा आहेत ज्या परफेक्टली बॅलन्स वाटत नाही. अँड दिस इज वॉट यू टेक स्लाइटली आउट ऑफ एक्सपिरियन्स. पण यामध्ये एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे, ते म्हणजे जिथं तिथं यांनी डार्क शॉट्स दाखवलेत ना, ते तितकेही वाईट नाही आहेत. त्या शॉट्समध्ये लाईटिंग थोडी बेटर हँडल केलेली आहे. जसं एक्झाम्पल म्हणून हा शॉट बघा, जिथं आपण श्रीरामांना पाहतो, त्यांना कोणीतरी आवाज येतोय आणि हा शॉट खूपच चांगला वाटतो. अँड ॲट दी एंड आपल्याला रावणाची सुद्धा एक ग्लिम्स बघायला मिळते. ऑफकोर्स त्याचं लुक रिव्हील केलेलं नाही आहे. अगेन इट्स अ स्मार्ट स्ट्रॅटेजी, बट आपल्याला रावणाचं पुष्पविमान बघायला मिळतं. आणि ऑफकोर्स जसं रामायणामध्ये डिस्क्रिप्शन आहे तसं आपल्याला त्याचं विमान एक्झॅक्टली तसं बघायला मिळत नाही. बट समहाऊ आय लाईक धिस एस्थेटिक. त्याच्यात तो पुष्पसारखा फील येतो आणि ती जी फ्लाइंग महालची जी गोष्ट होती त्याच्यासाठी कम्प्लिटली फील होऊन जातं. त्याचं कम्प्लिटली एस्थेटिक्स हे फील देऊन जातं. अँड काही का असं ना, ॲटलिस्ट त्या कुपोषित वटवागळासारखं तरी डिझाईन हे फील होत नाही. त्याच्यासारखेपेक्षा तरी फारच भारी हे फील होत. तर रामायणाचं ग्लिम्स बघितलं मी फक्त एवढंच बोलीन की इट्स डिसेंट. ऑफकोर्स आय अंडरस्टूड की मूवी रिलीज व्हायला अजून बराच वेळ आहे, 5-6 महिने. त्यांच्याकडे इनफ टाईम आहे की ते पोस्ट प्रोडक्शनमधल्या सगळ्या गोष्टींवर ते व्यवस्थित काम करतील. VFX CGI जे आपल्याला आता जे फ्लॉज बघायला मिळतील, दे विल लाईकली टू बी गेट क्युअर्ड बाय द टाईम मूवी रिलीजेस. पण याच्यावरच मला एक क्वेश्चन आहे की जर तुम्हाला ऑलरेडी माहीत होतं की आपण टीजर किंवा ग्लिम्समध्ये हे स्पेसिफिक शॉट्स वापरणार,
तर मग ते आधीच प्रॉपरली पॉलिश किंवा प्रॉपरली जनरेटेड का नाही करून ठेवत तुम्ही? का टीजर ट्रेलरमध्ये असलेल्या आपल्याला इम्परफेक्ट सीज शॉट्स दाखवले जातात? हां, बॅकग्राऊंड म्युझिक बोलत झालं तर सुरुवातीला मला ऑफकोर्स ते एवढं आवडलेलं नव्हतं, पण जेव्हा मी ग्लिम्स परत बघितला, परत ऐकलं, सो नाव आय काइंड ऑफ लाईक इट. पण सी, यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्याचं की मी या ग्लिम्सला कुठे वाईट असं म्हणत नाही आहे. इट इज डिसेंट, पण एका रामायण मूवीकडनं मी परफेक्शन शिवाय खाली काहीच एक्सपेक्ट करू शकत नाही. एस्पेशली तेव्हा जेव्हा ही अख्ख्या जगभर ही मूवी भारताचं रामायण म्हणून जर जगासमोर येणार असेल तर इट हॅज टू बी परफेक्ट. आणि आत्ताच्या टाईमला हे जे ग्लिम्स आपण बघितलं ते परफेक्शन लेवलच्या आसपासही कुठे येत नाही आहे. ऑफकोर्स आय अंडरस्टूड की हा फक्त एक छोटासा ग्लिम्स आहे, याच्यावरनं आपण पूर्ण मूवीला जज करू शकत नाही. आणि ऑफकोर्स आपण ते करतही नाही आहे. आपण फक्त यातल्या CGI किंवा VFX किंवा लाईटिंगबद्दल बोललो, जे थोडेफार डिफरंट प्रमाणात ऑफ वाटत होते त्याबद्दल. बट आय अंडरस्टूड की ते या मूवी रिलीज व्हायला अजून वेळ आहे, की ते याच्यावर काम करतील आणि ऑफकोर्स त्यांनी करावं. आय वुड लव टू बी प्रूव्हन रॉंग अँड राईट नाऊ आय जस्ट होप की त्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करून आपल्याला ॲट द एंड एक परफेक्ट प्रॉडक्ट बनवून आपल्या समोर ठेवतील. वेल, पण हे सगळे माझे थॉट्स होते. तुम्हाला या ग्लिम्सबद्दल किंवा ओव्हरऑल या मूवीबद्दल तुमचे जे काय फिलिंग्स आहेत ते खाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओला आता इथंच रॅपअप करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, विसरू नका. आणि जर कुठेही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. और वेल, मैं मिलता हूं आपको अगली वीडियो में, लेकिन तब तक के लिए देखते रहिए वाइल्ड वाइन SJTV.